हाय, नमस्कार. तर काल पनवेलच्या ताईंचा वाढदिवस होता. शुभेच्छाचा हेडाव तर काय एवढा बनवला, उशिरा बनवला. आणि काही गैला खायला घालायचं तर वारच सुटलं होतं आणि लाईट पण नसती इथं, त्यामुळं काय जमलं नाही. आणि कसं तरी मी काढलं असतं ते काय तरी लावतात की फोटो लावतात, कुठं पोस्टर लावतात. आता मोबाईलला पण भरपूर असं काय पण असतंय, पण आपण तेवढं शिकलेलो नाही म्हणून काय मला जमत नाही लावायला. आणि काय हेड्यावर शूट नव्हता केला, फक्त म्हणलं फोटो काढून पण जोडायचं कोण, मला तर येत नाही. असं ते म्हणलं खा, म्हणलं गाय माता, म्हणलं आशीर्वाद दे माझ्या ताईला, म्हणलं बारक्या बहिणीला माझ्या. मग गाय माताला आपल्या 5 चपात्या चारल्या. आणि राहिला प्रश्न तर तुम्हाला एक बोलायचं आहे. मला असे 2 सकाळी फोन आले. एक नागपूरहून आलता, एक कोल्हापूरच्या तिकून सांगली का काय तिकून आलता. कुठं आहे सांगली ते पण मला माहीत नाही. एक सांगलीहून ताई बोलत होत्या, ताई किती ग तुझा हाल आहे तर, बानू तिकडं, बानूची लय आम्हाला माया येते, असं तसं. त्या ताई बोलताना माझ्या डोळ्यातनं पाणीच येत होतं. होच करत होती मी. मग त्या ताईनं ओळखून घेतल्या, ताई तू रडती का ग. मला बानूचं असं म्हणलं का नाही की माझ्या डोळ्यातनं मनाने धारा येते त्या. आणि इकडल्या ताईंचा आलता का नाही, त्या ताई मला म्हणत होत्या मला तुला भेटा यायचंय, कुठं येऊ सांग ना ग ज्योती. मग मी म्हणलं सांगते मी तुम्हाला, मी कोणाकोण तर तुम्हालाच केव्हा यायचं ते म्हणले अजून टाईम आहे, जेव्हा आम्ही निघतो ना तेव्हा मग तुला फोन करतो निघायच्या वेळेस, मग तेव्हा तू मला लोकेशन पाठव. मग आता ते मला येत नाही पाठवायला, मग आता ते मला कोणाकोण तर घ्यावं लागेल मोबाईलमध्ये आणि मग त्या ताईंना पाठवावं लागेल. अजून काय लोकेशन असं कोणी मागितलं नव्हतं, पण त्या ताईंनं मागितलं. मग आता लोकेशन तर घ्यावं लागेलच का नाही सांगा बरं. मग लोकेशन घेऊन मग पाठवते. अजून टाईम आहे त्या ताईंना. लवकरच आपल्याला भेटा येणार आहेत, पापड बी न्यायला येणार आहेत पनवेलच्या ताई. तुम्हीच या बरं का, तुम्ही पण या. माझी इच्छा आहे तुम्ही भोळ्या बहिणीकडं कधी पण येऊ शकताय. तुमच्यासाठी माझ्या घराचं दरवाजे कायम उघडं, आपलं तोडकं मोडकं का घर असं ना, पण तुमच्यासाठी निम्या रातच्याला सुद्धा ही बहीण हजर राहीन. फक्त यायला जमायचं नाही तुमच्याकडं, कारण पुणे मुंबईला काय मला जमणार नाही. मुंबई मी कधी आयुष्यात बघितली बी नाही, आणि कल्याण पण बघितलं नाही, पनवेल पण बघितलं नाही. मला फक्त पुण्यापर्यंतच माहिती आहे. तर पुण्याच्या ताईचा पण फोन आलता. त्या म्हणल्या होत्या की ताई बानूला ना तू म्हणली होती ना हे नाही नाही का खुर्ची नाही तसली बसायची असे झोकासारखे. मग मी म्हणलं होतं ना तसल्या खुर्ची घ्यावा ना असं अडकावं. मग त्या ताई म्हणल्या मी तुला खुर्ची पाठवते, नाहीतर बघते आधी, जर गवली मला तर पाठवते, आणि जर नाही गवली तर मी पैसे पाठवते तुला, बानूला तसली खुर्ची घेऊन ये. तर तसली खुर्ची नक्कीच, कारण पुण्यात तर ताई भेटतात. पण तुम्ही म्हणता का नाही बानूसाठी एवढ्या तुम्ही धावून येता का नाही, तर एका अपंग्याचा तुम्हाला लय आशीर्वाद लागणार. लय आशीर्वाद लाख मोलाचा असतो, लाख मोलाचा. एका अपंग्याचा ना आशीर्वाद लाख मोलाचा असतो या. तर पनवेलच्या ताईंचा काल वाढदिवस झाला, पण इकडं पण पाऊस होता, त्यामुळं वारं कावदन होतं. मला काय एवढं जमलं नाही. आता वाहतुकीला माणसं येते, मला पण जायचं आहे वाहतुकीला. मग येऊन बसले आपले, म्हणलं चला थोड्या गप्पा मारा. म्हणलं रोजचंच मला काय हो का कंटेंट किंवा काय गोष्टी असावा आणि मी हेडाव त्याच्यावर बनवावा असं मला वाटत नाही. जे आहे ते आहे. तुम्हाला माझे असेच आवडतात तर मी तसेच बनवते. कुणाला कसं नाचून, कुणाला ड्रेस घालून, कुणाला कसं, तसं मला बिलकुल आवडत नाही. हो का, जे आपल्या घरात चाललंय, आपण रोजचं आणच खातो, मग तेच दाखवायचं. आपण काय खातो काय नाही हे दाखवायचं ना. तर
म्हणतात ना, अंग सोडून त्याच्यावर ड्रेस आला तर ती शोभा देत नाही अंग. आता कसं वय होत आलेलं असतंय, वय माझं मस अजून आहे, एवढं पण वय नाही. तर चला, भटकर हे आले ती. तर हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर पण करा. बाय.